माजलगाव परिसर व माजलगाव धरण क्षेत्रामध्ये 2 दिवसापासून जोरदार पावसाने हजेरी लावल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं होतं. परंतु काल जर सायंकाळची बातमी पाहिली तर माजलगाव धरण क्षेत्रामध्ये पावसाने थोड्याफार प्रमाणात उघडीप दिल्यामुळे माजलगावच्या धरणामध्ये जी पाण्याची आवक होती त्या आवकमध्ये घट झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत असल्याचं देखील ह्या आकडेवारीतून आता समोर येताना पाहण्यास मिळत आहे. माजलगाव धरण जर पाहिलं तर आता 50%च्या पुढे सरकलेलं आहे, परंतु रात्री जर पावसाने जोरदार हजेरी लावली असती तर माजलगाव धरणाची जी टक्केवारी आहे ती देखील झपाट्याने वाढली असती. परंतु माजलगाव धरण क्षेत्रामध्ये पावसाने थोड्याफार प्रमाणात उघडीप दिल्यामुळे माजलगाव धरण जे आहे ते 52.30% पोहोचलं असल्याचं देखील ह्या आकडेवारीमध्ये म्हटलेलं आहे. माजलगाव धरणामध्ये 2 दिवसापूर्वी 20,000 21,000 अशा प्रकारे पाण्याची आवक सुरू होती, परंतु काल जर पाहिलं सायंकाळच्या वेळेस किंवा रात्रीच्या वेळेस जर ही येणारी पाण्याची आवकमध्ये खूप मोठी घट होऊन जवळपास ही आवक जी आहे ती 4,000 पर्यंत येऊन ठेपली असल्याचं देखील ह्या आकडेवारीमधून समोर येत आहे. माजलगाव धरण हे अत्यंत महत्त्वाचं धरण असून या धरणातून पाणी पुरवठा माजलगाव शहरासह बीड शहराला देखील केला जात आहे. त्यामुळे हे धरण भरणं तितकंच महत्त्वाचं असल्याचं देखील सांगितलं जात आहे. ह्या धरणामध्ये जायकवाडीच्या उजव्या कालव्यामार्फत पाणी सोडवण्यात येत होतं, परंतु या धरणामध्ये सिंदपणा बिंदुसरासह उपळी ह्या नदीच्या ठिकाणाहून येणारी पाण्याची आवकमध्ये खूप मोठी वाढ झाल्यामुळे ह्या जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून येणारी आवक बंद करण्यात आली होती. परंतु ही आवक देखील लवकरच सुरू होणार आहे, कारण जायकवाडीचं धरण देखील 100%च्या दिशेने वाटचाल करीत असल्याचं आकडेवारीतून समोर येत असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे. माजलगाव धरणाची जर टक्केवारी पाहिली तर 52.30% इतकं माजलगाव धरण भरलेलं आहे आणि ह्या धरणामध्ये येणारी जर पाण्याची आवक पाहिली तर 4,000 क्युसेस इतक्या वेगाने ही पाण्याची आवक सुरू असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे. परंतु आत्ताच आलेल्या काही ताज्या माहितीनुसार माजलगाव धरण क्षेत्रामध्ये देखील पहाटच्या वेळेस जोरदार पाऊस पडल्यामुळे माजलगाव धरणाची टक्केवारी देखील होईल असं देखील अंदाज वर्तवला जात असून ती टक्केवारी देखील चांगल्या प्रकारे वाढ झालेली असेल असं देखील सांगितलं जात आहे. ही जर टक्केवारीची अपडेट जर आमच्यापर्यंत पोहोचली तर आम्ही लगेच तुमच्यापर्यंत पोहोचू. तुम्हाला माजलगाव धरणाविषयीच्या ह्या माहितीबद्दल काय वाटतंय ह्याविषयी आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि माजलगाव धरणाविषयीची अशीच जर माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.